नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तो पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट पॉईंटबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फोकस ठेवून ऐकायचा, कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी खूप इम्पॉर्टंट पॉईंट कवर करणार आहे, जे तुम्हाला पुढे जाऊन कामात येणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 17.82%, DISची होल्डिंग आहे 12.01% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.01%. आणि मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडने 11 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. परंतु मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने 11 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड जसेच या 11 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. तर मित्रांनो, हा आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा कॉलम. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा लेटेस्ट. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया टायटन कंपनी लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 12,653 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 15,032 कोटी रुपये. तसेच टायटन कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17,868 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 15,032 कोटी रुपये. तसेच टायटन कंपनी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 11,662 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 13,814 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 16,472 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 13,814 कोटी रुपये. चला तर बोलूया टायटन कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 991 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,218 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,396 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 1,218 कोटी रुपये. चला तर बोलूया टायटन कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 771 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 871 कोटी रुपये. तसेच टायटन कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,047 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 871 कोटी रुपये. चला तर बोलूया टायटन कंपनी लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो, हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 8.70
रुपीजने वाढून आता आला आहे 9.82 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11.80 रुपीजने घसरून आता आला आहे 9.82 रुपीज. चला आता बघूया टायटन कंपनी लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने क्वार्टर 4मध्ये वॉचेस अँड वेअरेबल्स सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,134 कोटी रुपये. तसेच ज्वेलरी सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 13,253 कोटी रुपयांचा. तसेच आय केअरमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 193 कोटी रुपयाचा. आणि टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे या कंपनीने 15,032 कोटी रुपयाचा. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे ज्वेलरी सेगमेंट. तुम्ही मागल्या क्वार्टरमध्ये इथे बघू शकता 16,193 कोटी रुपये जनरेट केले होते ज्वेलरी सेगमेंटमधून आणि आता केले आहे फक्त 13,253 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे मागचा क्वार्टर होता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि मित्रांनो, या क्वार्टरमध्ये जास्तीत जास्त लग्नासारखे प्रसंग असतात. आणि मित्रांनो, क्वार्टर 3मध्ये यामुळे ज्वेलरीची चांगली सेल्स होते. आणि मित्रांनो, त्याचमुळे आपल्याला टायटन कंपनी लिमिटेडच्या रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिटमध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्लाइन दिसत आहे आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीमेंट दिसत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.